सुस्वागतम. अमरिंद मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेचा आजचा शेवटचा समारोपाचा दिवस. तरी असेल गीत हे प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाडे यांचं निवडक हिंदी आणि मराठी संगीतकारांच्या शैलीचं विश्लेषण आज त्या करणार आहेत. तत्पूर्वी 78व्या वसंत व्याख्यानमालेचा थोडक्यात आढावा आम्ही घेत असतो, तो मी सुरुवातीला घेते. 12 एप्रिलला पद्मश्री माननीय अशोक सराफ यांची माझा कला जीवनाचा प्रवास या विषयावर राजीव जोशी आणि नेहा खरे यांनी मुलाखत घेतली. आपल्या सर्वांच्या लाडक्या पद्मश्री अशोक सराफ यांची 50 वर्षाची रंगभूमी, चित्रपट, दूरचित्रवाणीवरील कारकीर्द गप्पांद्वारे त्यांनी रसिक प्रेक्षकांसमोर उलगडली आणि हा गप्पांचा ओघ सलग 2 तास सुरू होता आणि तिथेच व्याख्यानमालेची लय पकडली गेली. 13 एप्रिलला माननीय रवी आमले यांचं रॉ, गुप्तचर यंत्रणा आणि आपण यावर व्याख्यान झालं आणि आपण यापुढची युद्धे आपल्या तळहातावर लढली जातील असे सांगत हल्लीचा काळ बोलका आहे, ऐकणाऱ्यांचा आहे असं त्यांनी सांगितलं. तसंच आयबीचा जन्म, रॉचा जन्म कसा झाला हे सांगून गुप्तचर यंत्रणा कसे काम करतात हे विशद केलं. 14 एप्रिलला माननीय नितीन गडकरी केंद्रीय मंत्री यांनी महामार्ग विकासाचा यावर व्याख्यान दिलं आणि त्यात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता ही खरी समस्या आहे असं सांगतानाच देशात पैशाची कमी नाही, मात्र इमानदारीने काम केलं पाहिजे हे त्यांनी सांगितलं. तसेच मुंबई गोवा महामार्ग यावर्षीच्या जूनपर्यंत पूर्ण होईल असा त्यांनी विश्वास दिला आणि ते सांगत असतानाच जेवढा प्रवास तितकाच टोल भरावा लागेल अशी प्रणाली 1 मेपासून अंमलात येईल असं त्यांनी सांगितलं आणि ती पॉलिसी आता घोषितसुद्धा झालेली आहे. 15 एप्रिलला मुंबई आहे कुठे आणि जाणार कुठे, माननीय भूषण गगराणी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांची मुलाखत अतुल कुलकर्णी संपादक लोकमत यांनी घेतली. मुंबईतील अनेक प्रश्नांवर, समस्यांवर मोकळेपणाने सविस्तर अभ्यासपूर्ण त्यांनी उत्तरं दिली आणि या मुलाखतीतून मुंबईच्या भविष्यासंदर्भातील काही मुद्दे स्पष्टपणे कळले. तसेच नागरिकांनी देखील प्रशासनाला कसं सहकार्य केलं पाहिजे हे देखील त्यांनी विशद केलं. 16 एप्रिलला माननीय सुरेश प्रभू लेखापाल भारत महासत्ता बनताना या विषयावरती त्यांचं अतिशय सुंदर व्याख्यान झालं. महासत्ता म्हणजे काय, महासत्ता बनवण्यासाठी देशातील प्रत्येक नागरिकाला चांगले जीवन सुविधा कशा मिळतील याचा विचार केला पाहिजे हे सांगत असतानाच भारताची अर्थव्यवस्था वाढवण्यासाठी दरडोई उत्पन्न कसे वाढेल याचा विचार करायला हवा असं त्यांनी सांगितलं. तर 17 एप्रिल म्हणजे काल माननीय मृदुला भटकर यांचं कोर्टाची पायरी आणि नागरिक यावर व्याख्यान झालं. कोर्टात होणाऱ्या विलंबाची कारणे सांगताना प्रामुख्याने लोकसंख्या आणि कोर्ट यांचे व्यस्त प्रमाण आणि वैयक्तिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक खालावलेली नीतिमत्ता आहे हे त्यांनी सांगितलं. धार्मिक आहोत म्हणजे नीतिमत्ता पाळणारे आहोत हा नुसता भ्रम आहे असे ते सांगत असतानाच त्यांनी एक सर्वांना महत्त्वाची सूचना केली की लिव्हिंग विल हे करणं देखील किती गरजेचं आहे हे त्यांनी स्वतःनी त्यांनी ते केलं आहे असं सांगितलं आणि त्या 7व्या आहेत ते विल करणाऱ्या मुंबईतल्या असं देखील त्यांनी नमूद केलं. तेव्हा प्रेक्षक हो, लिव्हिंग विल हे फार महत्त्वाचं आहे आणि सुप्रीम कोर्टाने त्याला मान्यता दिली आहे हे आपण लक्षात ठेवायला हवं. आजचा कार्यक्रम आहे माननीय प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाडे. त्याच्या आधीच मी आभार प्रदर्शन करून घेते आहे. ही वसंत व्याख्यानमाला आम्ही ज्यावेळेला दरवर्षी आयोजित करत असतो त्यावेळेला आमची संपूर्ण कार्यकारिणी झटत असते. तुमच्या लक्षात आलं असेल एव्हाना की कुठची इव्हेंट मॅनेजमेंट इथे काम करत नाही, तर आमचे सर्व कार्यकर्ते आणि संपूर्ण कार्यकारिणी विश्वस्तांपासून सगळेजण काम करत असतात. म्हणून यशस्वीपणे आम्ही व्याख्यानमाला आयोजित करत असते. त्यामुळे मी त्यांचे अनौपचारिकपणे पण तरी आभार मानणं मला महत्त्वाचं वाटतं. मयूर कॅटरर्स ज्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे, सगळ्यांना उकडत नाही आहे कारण भरपूर फॅन्स देखील त्यांनी पुरवलेले आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि उत्कृष्ट रंगमंच त्यांनी केलेला आहे. त्यामुळे मयूर कॅटरर्सचे देखील आणि त्याच्या सहकाऱ्यांचे आभार. आमचा कर्मचारी वर्ग यांना मी स्टेजवर बोलवते. तेजश्री, रितिका, विष्णू आणि आमचे कबड्डीचे खेळाडू, जरा पुढे या सगळ्यांनी लवकर. या सर्वांना टाळ्या झाल्याच पाहिजेत कारण ही जर टीम नसेल तर आम्हाला काम करणं अशक्य होईल. दैनंदिन जे रोजचे कामं असतात, मग मेल पाठवणं असो किंवा वसंत व्याख्यानमालेचं किंवा कोणतंही आयोजन असं, त्याच्यामध्ये या सर्वांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांचे देखील आभार. संजय तोडणकर, समीर चव्हाण यांनी प्रकाश योजना उत्तम रीतीने सांभाळली. कुलस्वामिनी स्टुडिओचे राकेश जोशी आणि त्यांचे सहकारी आणि अविनाश पराडकर आणि त्यांचे सहकारी यांनी साऊंड
याची देखभाल केली. आमचे देणगीदार सारस्वत बँक, NKGSB बँक, अनुराधा ठाकूर, भाग्यश्री केळकर आणि मिलिंद पाध्ये यांनी वसंत व्याख्यानमालेसाठी म्हणून आम्हाला देणग्या दिल्या, त्यामुळे त्यांचेही आभार. आणि तसेच संपूर्ण मीडिया, मग तो महाराष्ट्र टाइम्स, दैनिक लोकमत आणि सर्व मीडियाचे प्रतिनिधी यांचे देखील आभार आहेतच. तसेच साई छायाचे शैलेंद्र गोडकर, यश ॲडव्हर्टायझिंगचे भरत परचुरे आणि तसेच सुमित पाटील आणि कौस्तुभ जोशी यांचे देखील आभार. मुख्य म्हणजे रुईयामध्ये कौस्तुभ जोशी हे प्राध्यापक आहेत आणि रुईयाच्या मास मीडियाच्या काही मुली या रोज रिपोर्टिंग करण्यासाठी येत आहेत. त्यामागे आमचं उद्दिष्ट असं होतं की त्या मुलींनाही शिकायला मिळावं, वेगवेगळी व्याख्यानं त्यांना ऐकायला मिळावी आणि कौस्तुभ जोशींच्या मार्गदर्शनाखाली त्या रोज येत आहेत, त्यामुळे त्यांचेही आभार. आणि प्रेक्षको, तुम्ही जर आम्हाला असा उदंड प्रतिसाद दिला नाही तर व्याख्यानमाला यशस्वी होऊ शकतच नाही. 78 नाही 100व्या वर्षापर्यंत आम्हाला व्याख्यानमाला चालवायला नक्कीच आवडेल, किंबहुना त्याही पुढे आम्हाला करायला आवडेल. पण तुमची उपस्थिती ही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि अनिवार्य आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचे खरोखरच मनापासून आभार. आणि अर्थातच ABP माझा, त्यांनी गेल्या महिनाभर रोज स्क्रोल करून आमची माहिती तुमच्यापर्यंत पोचवली, नव्हे महाराष्ट्रभर पोचवली. आणि मला आनंद होतो आहे सांगायला की आज पुण्याहून सुद्धा मॅडमचं गाणं ऐकायला काही जण आलेले आहेत. तसंच रोज कल्याण, बोरिवली, बँड्रा अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक येत आहेत आणि त्यामुळेच तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. आपणाला काही सूचना करायच्या असतील तर त्या स्वागतार्ह आहेतच. आपणाला कोणाची व्याख्यानं ऐकायची असतील तर त्यांची नावंही आमच्यापर्यंत कळवा. आणि काल मृदुला भाटकर यांनी सांगितलं त्याप्रमाणे आमच्यात काही चुका असतील तर त्यासुद्धा आम्ही सकारात्मकतेने घेऊ, त्यामुळे त्याही सूचना आम्हाला जरूर कळवा. एवढं सांगून मी माझं निवेदन संपवते. धन्यवाद. आणि आता तुमच्या इतकीच मी सुद्धा उत्सुक आहे आजचं व्याख्यान ऐकण्यासाठी. तरी असेल गीत हे व्याख्यान आपण ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम आजच्या ज्या आपल्या वक्त्या आहेत त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी मंडळाचे कार्यकारिणी सदस्य रोहन चव्हाण यांना करते की पुष्पगुच्छ आणि ग्रंथालीतर्फे ग्रंथभेट प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे यांना आपण द्यावी. तसंच कार्यकारिणी सदस्य अमित किंबहुने यांना विनंती करते की आपण मृदुलाताईंना सन्मान चिन्ह अमर हिंद मंडळाचं एक आठवण भेट आज या ठिकाणी द्यावी. तरी असेल गीत हे या कार्यक्रमासाठी तबला साथ करतायत ऋषिराज साळवी. त्यांचं स्वागत करणार आहेत दीपक साडविलकर, कार्यकारिणी सदस्य अमर हिंद मंडळ. हार्मोनियमची साथ करतायत संदीप मेस्त्री. त्यांचंही स्वागत दीपक साडविलकर करतायत. धन्यवाद. तरी असेल गीत हे हा कार्यक्रम आपल्यासाठी सादर करणार आहेत प्राध्यापिका डॉक्टर मृदुला दाढे. खरं तर आपल्या सर्व रसिकांची अभिरुची घडवण्याचं फार मोठं काम मृदुलाताई करतात. त्यांचं लेखन आपण वेळोवेळी वर्तमानपत्रातून किंवा मासिकातून वाचलं असेल. त्यांची व्याख्यानं, सोदाहरण, कार्यक्रम हे सुद्धा ठिकठिकाणी सादर होत असतात. त्यांचा परिचय खूप मोठा आहे. मी त्यातल्या काही निवडक गोष्टी आपल्याला सांगते. मानसशास्त्र या विषयामध्ये त्यांनी BAची पदवी संपादन केलेली आहे. त्यानंतर MA आणि PhDची पदवी संगीत विषयात अर्थातच. मुंबई विद्यापीठामध्ये संगीत विभागात प्राध्यापक म्हणून मृदुलाताई कार्यरत आहेत. शास्त्रीय संगीताचं पद्धतशीर शिक्षण त्यांनी गुरु श्री दसक्कर, पंडित गजानन बुवा जोशी, SK अभ्यंकर, डॉक्टर आशा पारसनीस जोशी, पंडित मधुकर बुवा जोशी यांच्याकडे घेतलं. तसंच योजना शिवानंद, मधुवंती दीक्षित, कैलासवासी बाळबर्वे यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं. आवाज साधना या शास्त्राचे धडे कैलासवासी जयंत करंदीकर, अहमदनगरचे यांच्याकडून त्यांनी घेतले. PhDसाठी कैलासवासी डॉक्टर चारुशीला दिवेकर आणि डॉक्टर नीरा ग्रोव्हर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. उर्दू उच्चार आणि गझल गायकीचं शिक्षणसुद्धा त्यांनी खास घेतलेलं आहे मरहूम उस्ताद इक्बाल गिल यांच्याकडे.
एक प्रथितयश गायिका म्हणून 40 वर्षांची यशस्वी कारकीर्द मृदुलाताईंची झालेली आहे. पहिली मोठी संधी त्यांना स्मरणयात्रा जागतिक मराठी परिषद जी 1990 साली झाली होती. दिग्दर्शक होते सुधीर मोघे आणि आनंद मोडक. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्यांना लाभली होती. अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलेलं आहे. देवदास सिनेमा आपल्याला माहिती आहे, संजय लीला भन्साळी यांचा. त्या चित्रपटामध्ये शास्त्रीय आलाप गायन मृदुलाताईंचं आहे. हिंदी चित्रपट संगीतातील प्रयोगशील संगीतकार या विषयावर SNDT विद्यापीठाने 2009 साली त्यांना PhD विद्यावाचस्पती या पदवीने सन्मानित केलेलं आहे. अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मृदुलाताईंचे प्रबंध सादर झालेत आणि अर्थातच ते वाखाणले गेलेले आहेत. दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी सातत्याने त्या कार्यक्रम सादर करत असतात. तरी असेल गीत हे ही 13 भागांची मालिका त्यांनी मराठी संगीतकारांची शैली उलगडून दाखवणारी अशी आकाशवाणी मुंबईसाठी लिहिली आणि सादर केली. नक्षत्रांचे देणे श्रीनिवास खळे यांच्यावरचा जो भाग होता त्या अल्फा मराठी ह्या वाहिनीवर त्या काळातल्या, त्यामध्येही मृदुलाताई गायल्या होत्या आणि तिथलं त्यांचं गायनही विशेष गाजलं होतं. रहे ना रहे हम या त्यांच्या पुस्तकाला अनंत फंदी पुरस्कार लाभलेला आहे. ललित संगीत क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी स्वरानंद प्रतिष्ठान पुणे यांचा उषा अत्रे वाघ पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा कला गौरव पुरस्कार याच्या त्या मानकरी ठरलेल्या आहेत. इतरही अनेक पुरस्कार आहेतच. त्यांची आत्तापर्यंत 4 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. रहे ना रहे हम, अमर, तसंच अफसाना लिख रही हूँ, नवरसांचा जादूगार मोहम्मद रफी आणि सुरांची सम्राज्ञी लता मंगेशकर ही त्यांची पुस्तकं राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेली आहेत. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कला संचालनालयातर्फे राज्य पुरस्कार निवड समितीमध्ये सन्माननीय अशासकीय सदस्य म्हणूनही मृदुलाताईंची निवड झालेली आहे. अनेकविध कार्यक्रम त्या सादर करत असतात. मी मगाशी म्हटलं तसं आपली अभिरुची घडवण्यासाठी रहे ना रहे हम हा आहे कार्यक्रम. तरी असेल गीत हे, अमरलता, साहिरनामा, याद न जाए असे अनेक कार्यक्रम त्यांचे ठिकठिकाणी सादर होत असतात. आज आम्हाला विशेष आनंद आहे की तरी असेल गीत हे हिंदी मराठी संगीतकारांच्या शैलींचं विश्लेषण आज मृदुलाताईचं उदाहरण आपल्यासाठी सादर करणार आहेत आणि तबला आणि पेटीची साथसुद्धा आहे. त्यामुळे ही मैफिल नक्कीच रंगेल. कलाकार आपला विचार या आपल्या व्याख्यानातून, आपल्या कलेतून सादर करत असतो, व्यक्त होत असतो आणि त्याचा आस्वाद आपण रसिकतेने सर्वजण घेणार आहोत. सर्वांचे मनापासून आभार मानते आणि मृदुलाताईंना विनंती करते आपण सुरुवात करावी. तरी असेल गीत हे. धन्यवाद. नेहाताई, मनापासून आभार तुमचे. रसिक हो, सर्वांना अभिवादन करते आणि अतिशय प्रतिष्ठित अशा या अमर हिंद मंडळाच्या व्याख्यानमालेत हे सांगीतिक पुष्प, काहीशा वेगळ्या गंधाचं, वेगळ्या रंगाचं पुष्प इथं सादर करण्याची संधी मला या संस्थेनं दिली. एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही आज या विषयाच्या ओढीनं आलेला आहात, ह्याबद्दल मी आणि माझे हे दोन्ही वादक कलाकार कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आजच्या या अनोख्या मैफलीला आपण आता लवकरात लवकर सुरुवात करूया, कारण हा विषय अतिशय मोठा आहे. 1.5-2 तासाचा हा विषयच नाही. म्हणूनच प्रत्येक संगीतकारावर मी वेगळं काम केलेलं आहे आणि वेगळे कार्यक्रमही करते, कारण या सगळ्या कलाकारांचं योगदान इतकं मोठं आहे की गागर में सागर असंच आजच्या ह्या सादरीकरणाचं स्वरूप राहणार आहे. त्यामुळे मी आधीच तुमची क्षमा मागते की तुमच्या मनात अनेक अशी गाणी उमलतील आणि अरे हे गाणं का नाही घेतलं असं तुम्हाला वाटून तुम्ही कदाचित थोडेसे नाराज व्हाल. पण हा कार्यक्रम आजचा जो आहे तो वाद्यवृंद तर नाहीच आहे, हा गाण्याचाही असा रूढार्थानी कार्यक्रम नाही आहे. हे एक सप्रयोग व्याख्यान आहे असं समजा, कारण पण विषय सांगीतिक असल्यामुळे तो खुलणार आहे, ते वादकांच्या साथीनं खुलणार आहे. आणि गाण्यांबद्दल बोलताना, उदाहरणं ऐकताना तुम्हाला पटकन त्याची झलक मी ऐकवायला विसरणार नाही.
जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करते. काही हिंदीतील संगीतकार, काही मराठीतले संगीतकार असं घेऊन आपण आज या विषयात उतरूया. आणि माझी खात्री आहे की तुमच्या मनात खूप गाणी येतील, खूप मुद्दे येतील आणि एक प्रकारचं अभिसरण तुमच्या मनात सुरू होईल. माझी भूमिका एवढीच आहे जी मी स्पष्ट करते. जे आधीच जाणकार आहेत त्यांना यातल्या अनेक गोष्टी कदाचित माहीत असतील, पण त्यांनाही एखादा नवा पैलू गवसू शकतो. आणि ज्यांना असं वाटतं की आम्हाला गाण्यातलं काही कळत नाही, अशांनाही खूप काही मिळणार आहे, खूप काही दृष्टी तुम्हाला यातनं लाभणार आहे वेगळी, याचीही मी तुम्हाला खात्री देते. कारण या कलाकारांचं योगदान महाप्रचंड आहे, पण तेवढ्या प्रमाणात आपण ते समजून घेतलेलं नाही. अजून माझा असा दावाच नाही की मला सगळं समजलं आहे, कारण मला इतकंच समजलं आहे की हे अजून खूप अफाट आहे. जेवढा या विश्वाचा पसारा आहे ना, तो एका जन्मात कुणाला समजत नाही, तसंच काहीसं हे आहे. त्यामुळे थोडं जरी तुम्हाला लक्षात यायला लागलं गाणं, तरी तो एक मोठा आनंद तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण सुरू करूया. आज या ऐतिहासिक व्याख्यानमालेत आपण काही मराठी आणि काही हिंदी संगीतकार आपण घेणार आहोत. माझी तुम्हाला विनंती आहे, आपले मोबाईल फोन्स सायलेंटवर अजून केले नसतील तर ते अवश्य करा. आणि कार्यक्रमाचं मोबाईलवर चित्रीकरण करू नका. जे आहे ते या क्षणी लाईव्ह अनुभवा, ही माझी विनंती आहे. ज्योति कलश झलके, ज्योति कलश झलके, हुई और भी मुलायम मेरी शाम ढलते ढलते, हुई और भी मुलायम मेरी शाम ढलते ढलते, ये कहाँ आ गए हम यूं ही साथ साथ चलते. वा 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 वा, फार सुंदर. एका रसिकाची मागणी, ती सुद्धा मृदुलाताईंनी सोडली नाही आहे, ती सुद्धा पूर्ण केली. अर्थात ही मागणी थांबणारच नाही, एकामागून एक हे सुरूच राहील, पण कुठेतरी गोड आपल्याला शेवट सगळ्याचा करायचा आहे. छान समारोप सांगता. खरं म्हणजे या वसंत व्याख्यानमालेमध्ये सगळ्या ऋतूंतला अनुभव तुम्ही आम्हाला आत्ता दिलेला आहे आणि अतिशय सुंदर अशी ही मैफल, खऱ्या अर्थाने सुखाची बरसात, सुखाचे क्षण. या सुखांना आम्ही सगळ्यांनी ते सुख अनुभवलं आहे संगीतातलं. म्हणजे गाणी आम्ही शेकडो वर्षानुवर्ष ऐकतो, परंतु त्या गाण्यामागे काय विचार असेल लिहिणाऱ्याचा, संगीत देणाऱ्याचा आणि गाणाऱ्याचा, हे सगळे स्वरभाव नेमकेपणाने आमच्यापर्यंत तुम्ही डॉक्टर मृदुला दाढे पोहोचवलेत. खूप मनापासून आभार मानते. आणि वसंत व्याख्यानमालेची अतिशय सुंदर मनोहारी अशी ही सांगता आज झालेली आहे, हे या ठिकाणी घोषित करते. त्यांना तबला साथ केली होती ऋषिराज साळवी यांनी आणि हार्मोनियमची सुद्धा गोड साथ केली होती ती संदीप मेस्त्री यांनी. दोन्ही कलाकारांचे मनापासून आभार मानते. आणि रसिको हो, अर्थातच तुम्ही अत्यंत रसिकतेने ह्या संपूर्ण व्याख्यानमालेला जी दाद दिली, जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. डॉक्टर मृदुला दाढे यांचे सगळे वेगवेगळे कार्यक्रम हे आपल्याला नेहमीच आनंद देत असतात. त्याच मालिकेतलं आजचं हे पुष्प होतं असं म्हणायला हरकत नाही. अशोक सराफ यांनी आपल्या व्याख्यानमालेची सुरुवात केली आणि त्यावेळेला जी लय त्यांनी आम्हाला सांगितली होती की संवादातली लय, ती लय आत्ता तुम्ही पुढे इथे घेऊन आलात आणि सगळे 6 ते 6 आम्ही सगळे स्वर हे 7ही दिवस गेले अनुभवलेले आहेत, त्याचा आनंद घेतलेला आहे. तर हे भाव सौंदर्य तुम्ही आमच्यासाठी उलगडलंत. मनापासून आभार मानते.